नमस्ते सर्वांना. आज पश्चिम आशियामध्ये जी युद्धजन्य जी स्थिती आहे, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याचा इम्पॅक्ट भारतावर काय आहे आणि जागतिक लेव्हलला काय आहे? कारण की काय माहिती आहे का, सध्याची स्थिती आहे ना, खूप भयंकर स्थिती आहे. जागतिक लेव्हलच्या दृष्टिकोनातून कारण जग आहे ना, तिसऱ्या महायुद्धाकडे जात आहे. तिसरं महायुद्ध म्हणजे वर्ल्ड वॉर 3 कडे जात आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. भारताची जी परराष्ट्र नीती आहे, फॉरेन पॉलिसी आज करंटला ह्या स्थितीला खूप डिफिकल्ट सिच्युएशनमधनं जात आहे. आता जर बघितलं गेलं ह्या क्षणाचं एक्झाम्पल जर बघितलं ना, तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचा जो वॉर चाललाय, जी युद्धजन्य यांच्यामध्ये जी स्थिती आहे, त्याचा इम्पॅक्ट भारतावर खूप मोठा पडलेला आहे या क्षणाला. कारण की काय माहितीये का, भारताचे जे पॉप्युलेशनच्या दृष्टिकोनात आपलं जे डायस्पोरा आहे, जे परकीय देशांमध्ये राहणारे जे आपले लोक आहेत, त्यांचे जर कंडिशन जर बघितले ना, इथं इराणमध्ये बघितलं काय जवळपास आहे ना 9,000 9K लोक 9,000 लोक इराणमध्ये भारतीय लोक निवास करतायत सध्याच्या स्थितीला. कळलं? नंबर सेकंड 1 करोड पेक्षा अधिक लोक 1 करोडच्या आसपास लोक आहे ना पश्चिम आशियामध्ये खाडी या देशामध्ये निवास करताय. आणि तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. भारताची सध्याची स्थिती पश्चिम आशियामध्ये भारताचे इंटरेस्ट किती आहे? तुम्हाला पहिल्यांदा गोष्ट सांगतो हे. नंबर सेकंड या वॉरचा भारतावर काय परिणाम झालेला आहे? आणि तिसरी गोष्ट आज सध्याच्या जागतिक लेव्हलला काय स्थिती आहे? जग हे तिसऱ्या महायुद्धाकडे आहे का? या 3 पॉइंट बद्दल चर्चा करणार आहोत. आता पहिले म्हणजे काय डायस्पोराच्या बाबतीत. डायस्पोरा म्हणजे इथं 9,000 लोकांची संख्या इराणमध्ये सध्याला भारताची आहे. एक मोर दॅन 1 करोडच्या आसपास लोकांची संख्या खाडी देशांमध्ये भारताची निवास करते. तुम्हाला एक सांगतो, या वॉरचा परिणाम फक्त भारतावर होत नाही. ह्या आपल्या भारतीय जे त्या देशांवरच होत नाही. त्या देशामध्ये राहणारे आपले जे नागरिक आहे ना, त्यांच्यावर सुद्धा होतं. कारण की वॉरमुळे त्यांना भारतात आणायचं कसा? हा गव्हर्नमेंट पुढे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे या क्षणाला. नंबर सेकंड आपले भारताची इकॉनॉमिक पॉवर जो बनायचं असेल ना, त्याच्यामध्ये परकीय देशांच्या डायस्पोराचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन असतं. कारण की जे काय ते पैसे पाठवतात ना आपल्या देशामध्ये, जे रिमिटन्सेस म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, जे पाठवतात ना, त्यामुळे आपला रुपया जो असतो तो स्ट्रॉंग होतो. रुपया जर स्ट्रॉंग झाला ना, आपल्याला जर क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, परकीय देशांमधनं जे काही सामान आपण आयात करतो ना, तिथं आपल्याला जास्त पैसे द्यायची गरज पडत नाही. समजलं? सो रुपया स्ट्रॉंग होणं फार गरजेचं आहे ऍज कम्पेअर टू डॉलरच्या दृष्टिकोनातनं. सो रिमिटन्सेसमुळे आपल्या देशाचा असा फायदा होतो, असा परकीय आपल्या डायस्पोराच्या बाबतीत. पहिला यांच्यावर इम्पॅक्ट होतोय. नंबर सेकंड भारताचं क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसच्या बाबतीत जर बघितलं गेलं ना, भारत आता ह्या क्षणाला मोर दॅन 50% च्या आसपास आहे ना, इथं जे क्रूड ऑइल नॅचरल गॅस आहे ना, होर्मुझ स्ट्रेट पासून म्हणजे खाडी देश आहे. इराण झालं, इराक झालं, कुवेत झालं, सौदी अरेबिया झालं, या भागात नाही ना, ह्या भागातनं प्रामुख्याने क्रूड ऑइल इथनं आहे ना आयात करत असतो भारत. क्रूड ऑइल नॅचरल गॅस आयात करत असतो. आणि या युद्धजन्य स्थितीमध्ये इराणने काय केलेलं आहे, ही जी स्ट्रेट आहे ना, होर्मुझ स्ट्रेट, ही कम्प्लिटली बंद केलेली आहे. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही काय लक्षात ठेवा, ओमान आणि इराण या दोन देशांच्या दरम्यान होर्मुझ स्ट्रेट आहे, ही खूप इम्पॉर्टंट आहे. हे बंद केले. बंद केल्यामुळे काय झालंय की आपल्या सध्याच्या स्थितीला भारताकडे आहे ना 74 डेचा स्टॉक आहे, म्हणजे 74 दिवसच स्टॉक आहे. कळालं? त्याच्या पुढे स्टॉकच नाही आपल्याकडे. कारण की आज सध्याची स्थिती बघितली गेलं स्टॉकच नाहीये. तर फ्युचरच्या दृष्टिकोनातून आपल्याला नाही का इथं सुद्धा काम करावं लागणार आहे. कारण की का 6 महिने ते 8 महिन्याचा स्टॉक आपल्या देशामध्ये नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइलच्या बाबतीत असला पाहिजे, ज्यामुळे वॉर सिच्युएशन मध्ये सुद्धा देशाची इकॉनॉमी सर्व्हाइव्ह करता आली पाहिजे. कारण की एनर्जी सिक्युरिटीच्या बाबतीत हे 2 पॉईंट खूप महत्वाचे आहे, नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल. समजलं तुम्हाला? आता भारताचे परकीय पॉलिसीच्या बाबतीत जर विचार केला, फॉरेन पॉलिसी सांगतो मी तुम्हाला. भारताचे ह्या क्षणाला अमेरिका जे डिसाईड करेल त्या पद्धतीने आपण रिलेशन त्याला बॅलन्स व्ह्यू आपल्याला जमत नाही पश्चिम आशियामध्ये. उदाहरण सांगतो, मागे काही एक ते 2 वर्षापासून आहे ना अमेरिकेचा भारतावर दबाव काय भारत हा इराण पासून नाही का क्रूड ऑइल नॅचरल गॅस परचेस करणार नाही. भारताने काय केलं, त्या दृष्टिकोनानं पॉलिसी अवलंबली. पॉलिसी म्हणजे काय, इराणवर डिपेंडंटत्व कमी करत 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 इराणकडे आपलं रशियाकडे शिफ्ट केलं. समजलं? रशियाकडे शिफ्ट केल्यामुळे इराणवर थोड्या प्रमाणात आपण क्रूड ऑइल नॅचरल गॅसच्या प्रमाणात ते कमी झालं. परंतु इराणचे आणि चीनचे संबंध हे स्ट्रॉंग टाईट झाले. समजलं? हे स्ट्रॉंग टाईट झाले म्हणजे इराणचे आपले इंडियाचे रिलेशन इराण सोबत कुठे ना कुठे ते हर्ट झालेले. सो बेसिकली सांगायचं तात्पर्य काय, पश्चिम आशियामध्ये आपल्याला इथं जिंकता आलेलं. कारण की इथं आहे ना, आपण जे हम्मनटोटा नावाचं बेट आहे, हम्मनटोटा नाही सॉरी, आपलं इथं ग्वादर नावाचं बेट आहे आणि इथं इराणने आपल्याला चाबार नावाचं पोर्ट दिलेलं आहे. या चाबार पोर्टच्या माध्यमातून भारताला फायदा काय आहे, इथनं मध्य आशियात जाता येतं, म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जाता इथं मध्य आशियात जाता येतं. समजलं? त्याच्यानंतर इथं अझरबैजानच्या माध्यमातून युरोप देशांमध्ये सुद्धा आपल्याला व्यापार करता येतो. म्हणजे इराण हा बेसिकली स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू भारतासाठी इतका महत्वाचा असून सुद्धा आपल्याला त्याच्या बाबतीत स्ट्रॅटेजी प्रॉपर करता नाही आले. कारण की का माहितीये का, इथं शिया आणि सुन्नीचा सुद्धा खूप मोठा रोल येतो. इराण आणि सौदी अरेबिया या दोघांमध्ये शत्रुत्व संबंध आहे. कळालं? जसं शत्रुत्व संबंध, इथं शिया पंथीय जास्त लोक राहतात, इथं सुन्नी पंथीय जास्त लोक राहतात. भारताला जर पश्चिम आशियामध्ये जर आपल्याला पॉलिसी राबवायची असेल ना, या दोघांच्या बाबतीत बॅलन्स युनिट चालावं लागणार आहे. कळालं का? बॅलन्स युनिट इथं मेंटेन करणं महत्वाचं आहे. जसं आपण
पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या बाबतीत बॅलन्स युनियन म्हणजे डिहॅफिनेशन पॉलिसी जी राबवते ना तीच इथं राबवावं लागणार आहे. आणि इराणच्या बाबतीत जे संबंध आहे ना ते चांगले होणं फार गरजेचं आहे. कारण की ते जर चांगले संबंध जर भारताचे झाले नाही ना आपल्याला पुढे जाऊन आहे ना इराणचे नकळत इराण आणि चायना यांचे रिलेशन स्ट्रॉंग होणार आहे. समजलं. आणि भारताच्या मध्य आशियामध्ये युरोपियन कंट्रीमध्ये या माध्यमातून जायला आपल्याला पुढे भविष्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहे. सो बेसिकली काय पश्चिम आशियाची पॉलिसी आपली कम्प्लिटली फेल होताना दिसत आहे. पाकिस्तान सोबत आपले संबंध पूर्णपणे खराब आहे. राहिलं अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यापासून तालिबानला भारताने मान्यता इथून मागे दिलेली नव्हती, पण आता करंट सिच्युएशन थोडी स्ट्रॉंग होते हळूहळू. बट इथं सुद्धा नाही आपली स्थिती पाहिजे ज्या लेवलला आपण पोहोचलं पाहिजे होतं ना त्या लेवलला अफगाणिस्तानमध्ये सुद्धा पोहोचलेलो नाही. इराणच्या बाबतीत आपली ती पॉलिसी आहे. राहिला प्रश्न इस्रायलच्या बाबतीत. इस्रायलला जवळ केल्यामुळे ही खाडी देशांचे संबंध आपले प्रामुख्याने का हर्ट होताना दिसत आहे. बेसिकली सांगायचं तात्पर्य काय आपण पूर्वमध्ये आपण जर बघितलं ऍक्टिस्ट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल भारत आहे ना आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे. भारत काय करत आहे या क्षणाला लुकिस्ट पहिले पॉलिसी अवलंबायचा म्हणजे पूर्वेकडे जे देश आहे ना यांच्या बाबतीत लुकिस्टची पॉलिसी अवलंबायच्या. पण 2014 नंतर आपण ऍक्टिस्ट पॉलिसी अवलंबली. परंतु आता ह्या क्षणाला जर बघितलं गेलं ना आपण ना थिंक वेस्ट पॉलिसी अवलंबली पाहिजे. आपण पश्चिमेच्या दृष्टिकोनाचा विचार केला पाहिजे. या विचारांच्या दृष्टिकोनातून संबंध मजबूत झाले पाहिजे. कारण की या क्षणाला भारताचे संबंध आहे ना आपण दक्षिण आशियामध्ये बिग ब्रदरची भूमिका राबवत असतो. सो बेसिकली सांगायचं तात्पर्य काय ज्यावेळेस आपल्याला या देशांचं सपोर्ट पूर्णपणे भेटेल ना तर युनायटेड नेशन मध्ये युनियन सिक्युरिटी काउन्सिलचा सदस्य होताना भारताला अडचणी निर्माण होणार नाही. सो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं झालं, ब्रिक्स झालं, G20 झालं, या देशांचं ह्याच्यामध्ये ह्या देशांचा खूप मोठा रोल आहे. हे छोटे छोटे देश आहे परंतु यांचं इम्पॉर्टन्स ग्लोबल लेवलला खूप काही आहे. सो बेसिकली माझं सांगायचं तात्पर्य काय आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता हे जे काय वॉर झालेलं आहे आता आपण हे ना जग हे तिसऱ्या महायुद्धाकडे काय कारण की अमेरिका अटकलेला काय इराणमध्ये अटकलेला आहे आणि चीनचं आणि तायवान हा जो तायवान नावाचा देश आहे चीन आणि तायवान चीनचं प्रामुख्याने तायवानवर नियंत्रण मिळवायच्या प्रयत्नामध्ये आणि जर अमेरिका जर इथं गुंतलाय ना तर तायवानकडे लक्ष द्यायला अमेरिकेकडे वेळ नाही. त्यामुळे बेसिकली काय केलेलं आहे चीननी काय केलं तायवानच्या आजूबाजूला पूर्णपणे नाही का वॉरशिप आहे ना तिथं आपलं एंटर केलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे ह्या भागामध्ये सुद्धा युद्धजन्याची स्थिती निर्माण झालेली म्हणजे जागतिक लेवलच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं ना पश्चिम आशियामध्ये आणि पूर्व आशियामध्ये म्हणजे इंडो पॅसिफिक रिजन मध्ये सुद्धा खूप कॉन्फ्लिक्ट निर्माण झालेला आहे. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाकडे आहे का ही सध्याची स्थिती निर्माण झालेली आहे आणि या स्थितीमध्ये भारताची भूमिका ग्लोबल लेवलला खूप महत्वाची. जर भारताने जर ह्या क्षणाला आपल्या देशाने जर आपली जे स्टेप जर नाही घेतली ना पीसच्या दृष्टिकोनातनं जग हे नकळत तिसऱ्या महायुद्धाकडे जाणार आहे. त्या दृष्टिकोनातनं भारताने म्हणजे आपल्याला जर फ्युचरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायचं असेल ज्यांना ब्युरोक्रेसीमध्ये जायचंय थिंक वेस्ट पॉलिसी बद्दल सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. भारताने ना लुक ऍक्टिस्ट प्रमाणे ना ऍक्ट वेस्ट थिंक वेस्ट या गोष्टीवर काम करणं फार गरजेचं आहे. सो तुम्ही प्रिपरेशन करताना ना काय करायचं माहितीये का जाता करंटला तायवानचं लोकेशन बघा चीनचं लोकेशन बघा चीन कसं करतोय जर अमेरिका इथं अटकला त्यामुळे चीनने कुठे लक्ष घेतलंय तायवानकडे लक्ष दिलं म्हणजे याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे बेसिकली सांगायचं तात्पर्य काय इंटरनॅशनल रिलेशन जे आहे ना ते परमनंट नसतात कळलं का ते टेम्पररी असतात म्हणजे स्वतःच्या हितानुसार ते चेंजेस होत असतात. जसं आपण इराण वॉर मध्ये बघितलं आणि जसं चीनच्या आता करंटला चीन आणि तायवानची स्थिती बघितलं. सो अशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनाला सामोरे जात राहा. फक्त आता हे काय यांचे लोकेशन बघून घ्या. इथं होर्मुझ स्ट्रेट लक्षात ठेवा. इराणला कोणकोणत्या देशांची बॉर्डर लक्षात ठेवा आणि भारताने इंटरनॅशनल रिलेशन मध्ये थिंक वेस्ट आणि डिहॅफिनेशन पॉलिसी याच्याबद्दल तुम्ही चांगला अभ्यास करा. डिहॅफिनेशन पॉलिसी म्हणजे काय भारताने इस्रायल आणि पॅलेस्टिनच्या दृष्टिकोनातून वापरलेली होती त्याला डिहॅफिनेशन पॉलिसी म्हणलं जातं. तीच पॉलिसी भारताने प्रामुख्याने इराण आणि सौदी अरेबियामध्ये बॅलन्स युनिट वापरणं फार गरजेचं आहे. ज्या दृष्टिकोनातून नाही आपल्याला मध्य आशियामध्ये फ्युचरमध्ये स्ट्रॉंग रिलेशन मेंटेन करता येईल युरोपियन देशांसोबत आपले चांगलं टाईज निर्माण करता येईल. सो अशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करत आहात. गॉड ब्लेस यू ऑल. बाय बाय. टेक केअर. ऑल द बेस्ट.